यंदाचं हे वर्ष अल निनोचं वर्ष असल्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पण अचानक झालेल्या वातावरणीय बदलामुळे येत्या 8-10 दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। भारतावरच्या आकाशामध्ये नेमका काय बदल झालेला आहे आणि त्यामुळे कुठे कुठे अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होऊ शकते, पाहूयात एक रिपोर्ट। भारतावर 10,000 किलोमीटर लांबीचा ढगांचा पट्टा, दक्षिण कोरियापर्यंत पसरलाय ढगांचा पट्टा। ढगांच्या या पट्ट्यामुळे मान्सून जोरदार सक्रिय होण्याची शक्यता। जून महिना कोरडा गेल्यानं अल निनोच्या प्रभावाची चर्चा सुरू असतानाच जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसानं जोरदार सलामी दिली। जुलैचा पहिला आठवडा राज्यभरातल्या बहुतांश जिल्ह्यांना धुतल्यानंतर गेले 15 दिवस पावसानं पुन्हा एकदा दडी मारली होती। पण या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच पावसानं पुन्हा एकदा कधी रिमझिम तर कधी मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे। पण जुलैचा शेवटचा आठवडा मात्र तुफानी पावसाचा असणार आहे। याचं कारण आहे भारताच्या उत्तरेला असलेल्या हिमालयापासून ते दक्षिण कोरियापर्यंत तब्बल 10,000 किलोमीटर लांबीचा ढगांचा पट्टा निर्माण झालाय। इनसॅट-3 DR या उपग्रहानं हा ढगांचा पट्टा टिपलाय। बाष्पयुक्त ढगांच्या या पट्ट्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भारतात निस्तेज झालेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे। परिणामी देशाच्या काही भागात पूर तर काही भागात दरडी कोसळण्याचा धोका वर्तवण्यात आलाय। 1 ते 8 जुलैच्या दरम्यान तो 21 डिग्री नॉर्थच्या तिथे होता। तर त्यावेळी पुणे, त्याचबरोबर बंगालचा उपसागर, त्यानंतर पुढे तो साऊथ चायना सीपर्यंत गेला होता। आता तो 22 ते 23 डिग्री नॉर्थला आहे। तर त्यावेळी आता जर ढगांची परिस्थिती बघितली तर तो उत्तर अरबी समुद्र, त्याच्यानंतर गुजरात, त्यानंतर पुढे जर बघितलं तर बंगालचा उपसागर, पुढे नंतर ईस्ट एशियन रिजन्स आणि नंतर पुढे जर साऊथ चायना सीपर्यंत तो पट्टा पोहोचलेला आहे। सो हे नॉर्मल कंडिशन्स आहेत आणि त्यामुळं खूपच भीतीदायक वातावरण आहे असं पण नाही आहे। तर अशी परिस्थिती ॲक्टिव्ह मान्सून कंडिशन्समध्ये दरवर्षी होत असते। भारताचा उत्तर, मध्य आणि पूर्वेकडचा बराचसा भाग या दाट ढगांनी व्यापलाय आणि त्याचा परिणाम सध्या या भागात जाणवू लागलाय। हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि गिलगिटसह ईशान्य भारतातल्या नागालँड आणि सिक्कीममध्येही पावसाचा कहर सध्या सुरू आहे। पुरामुळे इथं प्रचंड नुकसान झालंय। पण मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात मात्र पावसाचं प्रमाण अधिक असलं तरी परिस्थिती नियंत्रणात राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। मॉन्सून कन्व्हर्जन झोन या नावानं हा विशाल ढगांचा पट्टा ओळखला जातो। हिंदी महासागरातील बाष्पयुक्त वाऱ्यांचा आशियातील विविध हवामान प्रणालींशी संयोग होऊन हा पट्टा तयार झालाय। त्यामुळे गेल्या 2 दिवसात देशभरात मॉन्सूनच्या सामान्य पावसाच्या तुलनेत सुमारे 170 ते 180% पाऊस नोंदवला गेलाय। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा दुष्काळाची भीती व्यक्त करण्यात आली आहे। पण आता या नव्या वातावरणीय बदलामुळे भारतातील मोसमी पावसाची तूट लक्षणीयरित्या कमी होऊ शकते असा अंदाज आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता दूर होण्याची शक्यता असून खरीप हंगामालाही आधार मिळू शकतो। पुण्याहून अजिंक्य धायगुडेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।